ज्या काळात मुलींच्या हातात पुस्तक शोभत नव्हतं, त्या काळात एका माईनं पुस्तक हातात घेतलं आणि इतिहास बदलून टाकला. ज्यांनी वाट अडवली त्यांना न घाबरता जिने हजारो मुलींसाठी शिक्षणाची दार उघडली, ती होती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माझी माई. आदरणीय व्यासपीठ, माझे गुरुजन, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज मी अशा एका महान स्त्रीबद्दल बोलणार आहे, जिचं नाव घेतलं की संघर्ष आठवतो, जिचं नाव घेतलं की शिक्षण आठवतं आणि जिचं नाव घेतलं की स्त्री शक्तीचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. ते नाव म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. हातात पुस्तक घेतलं, अंधाराला आव्हान दिलं, समाजाच्या विरोधात उभं राहून मुलींच्या शिक्षणाचं स्वप्न पूर्ण केलं. मित्रांनो, आज आपण सहज शाळेत जातो, हातात पुस्तक असतं, खांद्यावर दप्तर असतं, शिक्षक शिकवतात, आपण शिकतो. पण जरा विचार करा, एक काळ असा होता की मुलींना शिकण्याचा अधिकार दिला जात नव्हता. मुलगी शिकली तर समाज बिघडेल, मुलगी शिकली तर परंपरा मोडेल, अशा चुकीच्या विचारांनी मुलींना शिक्षणापासून दूर दूर ठेवलं जात होतं. त्यांच्या कानावर अक्षरही पडू दिले जात नव्हते. आणि अशा काळात एक स्त्री उभी राहिली, तिने ठरवलं, मुलगी शिकली पाहिजे, मुलगी पुढे गेलीच पाहिजे, ज्ञानाचा अधिकार प्रत्येकाला मिळाला पाहिजे. ती स्त्री म्हणजे माझी सावित्रीमाई. सावित्रीबाईचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, सातारा येथे झाला. त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाची संधी जवळजवळ म्हणण्यापेक्षा फार लांबवर नव्हती. पण ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिलं आणि पुढे त्या सावित्रीबाई शिकल्या, स्वतः शिकल्या, हजारो मुलींना शिकण्याचा निर्धार दिला. 1 जानेवारी 1848 हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली आणि त्या शाळेत शिक्षिका म्हणून सावित्रीबाई उभ्या राहिल्या. जरा कल्पना करा, समाजाचा विरोध, लोकांचा रोष, टोमणे, पण एका माईच्या हातात पुस्तक आहे आणि तिच्या मनात हजारो मुलींचं भविष्य आहे. ती शाळेकडे निघते, लोक विरोध करतात, पण सावित्रीमाई थांबत नाहीत, कारण त्यांना माहीत होतं, आज माझ्यावर टीका होईल, पण उद्या याच शिक्षणामुळे हजारो मुलींचं आयुष्य बदलून जाईल. रस्त्यात काटे होते तरी पावलं थांबली नाहीत. विरोध कितीही झाला तरी ध्येय बदललं नाही. एका माईने पेटवली ज्ञानाची ज्योत आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची दिशाच बदलून गेली. मित्रांनो, सावित्रीबाईंना विरोध झाला, पण त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी समाजाला एक गोष्ट आपल्या कृतीतून दाखवून दिली, शिक्षण ही कोणाची मक्तेदारी नाही, शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यांनी मुलींसाठी शाळा उघडल्या, वंचित आणि दुर्लक्षित समाजातील मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांच्या कार्यामागे ज्योतिराव फुले यांची साथ होती. दोघांनी मिळून समाजातील अन्यायाला लढा दिला. म्हणून सावित्रीबाईंचं कार्य केवळ एका स्त्रीचं कार्य नव्हतं, ती होती एका संपूर्ण सामाजिक क्रांतीची सुरुवात. सावित्रीबाईंनी शिक्षणाचा अर्थ फक्त अक्षरज्ञान असा घेतला नाही. त्यांना वाटत होतं की शिक्षणामुळे माणसाला विचार करण्याची शक्ती मिळते. शिक्षणामुळे माणसाला प्रश्न पडतात, अन्याय ओळखता येतो, स्वतःचे हक्क सांगता येतात, मांडता येतात. म्हणूनच त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे.
शिका, विचार करा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा. आजच्या मुलींनो, तुमच्या हातात पुस्तक आहे, तुमच्यासमोर शाळा आहे, तुमच्यासमोर शिक्षणाची संधी आहेत. हे सगळं सहज मिळालेलं नाही. यामागे अनेक समाजसुधारकांचा संघर्ष आहे आणि त्या संघर्षाच्या अग्रभागी उभं राहणारं नाव म्हणजे सावित्रीमाई फुले आहेत.